उत्तर प्रदेश आणि बिहार सारखं वातावरण राज्यात आणायचंय का असा सवाल राज ठाकरेंनी आता विचारलेला आहे। जातीचं राजकारण रोखायचं तर पवारच हातभार लावतायत असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं आहे। तर बीडच्या प्रकरणात 3 पत्रकार सापडल्याचा उल्लेख देखील राज ठाकरेंनी केलाय। आर्थिक मागासांना वर आणावं ही सर्वांचीच इच्छा आहे ना असं राज ठाकरे म्हणतायत। मग आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं पाहिजे असं पवारही म्हणाले होते, त्याचं नेमकं काय झालं असा सवालही त्यांनी विचारलाय। आरक्षणाबाबत मनसेची पहिल्यापासून एकच भूमिका आहे आणि तीच भूमिका अजूनही कायम आहे असंही राज ठाकरे म्हणतायत। आर्थिक निकषांवर आरक्षण असावं हीच आमची पहिल्यापासूनची भूमिका असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। शैक्षणिक संस्थांचे मालक मराठा समाजाचे तर मग मराठा समाजातल्या मुलांना शिक्षण का मिळत नाहीये असा सवाल देखील त्यांनी केलाय। माझ्या मराठवाडा दौऱ्यामध्ये अनेक लोकांनी अडथळे निर्माण केल्याचा उल्लेख राज ठाकरेंनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात नेमकं ते काय म्हणतायत आपण पाहूया। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी। तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? तो ओरडत गेला, एक मराठा लाख मराठा म्हणजे काय? तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे, पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे। हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे। मराठा बांधव असतील, भगिनी असतील, ओबीसी समाजातले बांधव असतील, भगिनी असतील, इतर समाजातले लोक असतील, यांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे। शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल। तो ओरडत गेला, एक मराठा लाख मराठा म्हणजे काय? तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे, पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे। हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी। तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? लोकसभेचा जो निर्णय लागला, त्या लोकसभेच्या निर्णयानंतर ह्यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं। पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातलं मतदान होतं, त्यांच्या प्रेमाखातर मिळालेलं मतदान नव्हतं। मी नेहमी सांगत आलो की विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात। आणि त्याच्यामुळे ते जे अँटी वोट म्हणजे जी त्यांना मिळाली, मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग केलं, किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी, आता संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता, इतर कोणी नरेटिव्ह केलेलंच नव्हतं। पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे। त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखातर झालंय, तर त्यांच्या प्रेमाखातर नाही झालंय। म्हणजे गेली 10 वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते, आता 3री टर्म सुरू झाली, पण 10 वर्ष तर होते ना, बहुमतात होते। ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मैं शरद पवार जी की उंगली पकड़ के मैं राजनीति में आया, आठवतं स्टेटमेंट तुम्हाला? आठवतं तुम्हाला? मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द का नाही टाकला? हेच उद्धव ठाकरे पहिली 5 वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये नांदत होते, राज्यामध्ये नांदत होते ना। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द का नाही टाकला?
आता जरांगे पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे, त्याच्या पलीकडे काही नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.